आज रत्नागिरी आणि कोकणच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची एक बैठक आम्ही जयगड बंदरावर आज आम्ही घेतलेली आहे। या बैठक आणि ह्या इकडल्या प्रवासाचा दौऱ्याचा आमचे काही उद्दिष्ट होते, हेतू होता। आजची बैठक आणि आजचा दौरा हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या कार्यालयाच्या निगडीत असलेले काही अधिकारी आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा माझा दौरा ठरलेला होता। आणि ह्या दौऱ्याचे उद्दिष्ट प्रामुख्याने आपल्या ह्या जयगड बंदराचं कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजून महत्त्व कसं आपण वाढवू शकतो। एक बाजूला बंदर विकास ह्यांना लागणारं राज्य आणि केंद्र सरकारकडून पाठिंबा किंवा ह्यांच्या काही सवलती असो किंवा ह्यांना लागणारी मदत, आणि दुसरं म्हणजे काजू, आंबा, मत्स्य या सगळ्याचा हब म्हणून, मुख्य केंद्र म्हणून आज जसं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट काजूचा असेल, माशांचा असेल, आंब्यांचा असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये JNPAच्या माध्यमातून होतं, जे नवी मुंबईला आहे, उरणला आहे। आजचा बैठकीचा हेतू आमचा एवढा होता की JNPAकडे न जाता किंवा JNPAचा एक सक्षम पर्याय म्हणून, जाणं न जाणं हा शेवटी त्या व्यावसायिकावर आहे, पण JNPAचा एक सक्षम पर्याय म्हणून आपण जयगडला कसं तयार करू शकतो, त्यासाठी काय राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्यांना मदत करू शकतो, जेणेकरून आपला काजू असेल, आंबा असेल, मासे असतील, ह्यांना जे आपण एक्सपोर्ट करतो, आता इकडून रत्नागिरीतून उरणला जाणं, ह्याच्या मागे असणारा खर्च, लॉजिस्टिक्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतो, तो कमी कसा करू शकतो, आणि आपल्या ह्या सगळ्या काजू, आंबा, माशांच्यासाठी केंद्रबिंदू म्हणून ह्या जयगड बंदराला आपण कसं विकसित करू शकतो, या दृष्टिकोनातून आज आमची ही बैठक झाली होती। त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आमच्याबरोबर VCवर आमच्या संपर्कात होते। परशुराम पाटील म्हणून जे मित्राचे सदस्य आहे, एम्पडाचे सदस्य आहेत, दिल्ली केंद्र सरकारच्या बरोबर ते फार जवळून काम करतात, तेही आमच्याबरोबर VCवर कनेक्टेड होते। आणि जयगडचे सगळेच प्रमुख अधिकारी आम्ही बसून कुठल्या सवलती, कुठले महत्त्वाचे निर्णय घेऊन आपण ह्या बंदराच्या माध्यमातून उलाढाल कशी वाढवू शकतो, आणि महाराष्ट्राला आणि एकंदरीत काजू, मासे, आंबा ह्या सगळ्या व्यवसायाला आपण जयगडच्या माध्यमातून ह्या बंदराच्या जवळ आणून कोकणामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढवू शकतो, या दृष्टिकोनातून आमची तासभर चर्चा झाली। काही महत्त्वाचे निर्णय आणि काही महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या गेल्या। केंद्र सरकारच्याकडे काही जे प्रलंबित निर्णय आहेत त्याचा पाठपुरावा किंवा त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्र दिलं होतं। त्याचबरोबर वैभववाडी कोल्हापूरचा जो हा रेल्वे मार्ग आहे, जो सुचवला गेला आहे, तो आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार सन्मान्य राणे साहेब अतिशय 2-3 आठवड्यामध्ये केंद्र सरकारबरोबर त्याचा पाठपुरावा करत आहेत। त्या एका वैभववाडी कोल्हापूरच्या रेल्वेच्या प्रकल्पामुळे पूर्ण महाराष्ट्र आपल्या कोकणाशी जोडला जाईल, मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बंदराला त्याचा फायदा होईल, आणि त्या बाबतीमध्ये आपण कसा अजून पाठपुरावा करू शकतो ह्याची आमची त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली। इथे काही महत्त्वाच्या अर्थकारण किंवा फायनान्सच्या दृष्टिकोनातून FSSAI असो, PQ असो, हे काही संस्था आहेत, त्यांचे मुख्य ऑफिस
आपल्या ह्या बंदरामध्ये उघडण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करायला पाहिजे, कुठले रिपोर्ट लागतील, त्यांचे हे अधिकारी ह्या बैठकीमध्ये आले होते. म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण ह्या बंदराच्या माध्यमातून आजूबाजूच्या या भागाचा आणि आपल्या कोकणातल्या शेती असो किंवा एकंदरीत नागरिकांचं जीवनमान आणि आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आजची बैठक फार महत्त्वाची होती. त्यासाठी मी ह्या इथे आलो होतो, त्यांच्याशी चर्चा झाली. ह्या बंदराबद्दल पण ज्या बंदराच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे विविध ह्या क्षेत्रामधूनच या क्षेत्राच्या बाबतीमध्ये मोठं काम होतं. आज ह्या आमचे JSW जी कंपनी आहे ती आपल्या देशाच्या मध्ये फार मोठी कंपनी आहे जे ह्या क्षेत्रामध्ये अग्रक्रमांकाने काम करते. म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून तेही चर्चा, जिथे माझं बंदर खातं त्यांना काय मदत करू शकतं, त्यांच्या काही विषय माझ्याकडे प्रलंबित होते तेही माझ्या अधिकारीनी नोट डाऊन केलेले आहेत, तेही आम्ही सोडवणार आहोत. म्हणून एकंदर विकासाच्या दृष्टिकोनातून आज माझा हा दौरा होता, जेणेकरून ह्या बंदराला जेवढं महत्त्व वाढेल आणि जेवढा आमचा माल JNPA न जाता अगर आम्ही या बंदराच्या माध्यमातून अगर त्याला एक्सपोर्ट करू शकू तर निश्चित पद्धतीने कोकणाच्या विकासाला आणि एकंदरीत इकडच्या दरडोई उत्पन्नाला फार मोठा हातभार लागेल. त्या दृष्टिकोनातून आज बैठक घेतलेली होती. सर, पण काही समस्या पण आहेत, स्टोरेज नाही आहे किंवा नाशवंत माल असला की मोठ्या प्रमाणात किंवा वाहतुकी, समजा सिंधुदुर्गातनं रत्नागिरीपर्यंत वाहतुकीच्या संदर्भात यासाठी पण काही समस्या आल्या. तीही चर्चा झाली. स्टोरेजची फॅसिलिटी कशी वाढवायची, कोल्ड स्टोरेजची फॅसिलिटी कशी आणायची, वाहतुकीसाठी आपण कसं ह्याच्या डिस्टन्स कमी करू शकतो, हा एक विषय आहे. एक महत्त्वाचा DPR मीही माझ्या खात्याच्या माध्यमातून तयार करायला लावलं, जेणेकरून आपण हे विविध तालुके, म्हणजे आता आपल्याला रत्नागिरीतून जयगडला यायचं असेल तर जलवाहतूक कशी तयार करायची, रत्नागिरीतून वेंगुर्ला जायचं असेल तर कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून कनेक्ट करणं, त्याचा पण DPR माझ्या खात्याच्या माध्यमातून मी तयार करतो आहे. आता जसं M2M फेरी आपण इथून मुंबईला जातो, पण तुम्हाला अगर इथून मालवणला जायचं असेल, तुम्हाला रत्नागिरीतून अगर जयगडला यायचं असेल किंवा रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जायचं असेल तर त्याही पद्धतीची जलवाहतूक तयारी त्याचा DPR मी तयार करतो आहे. माझा 6 महिन्यामध्ये MMBच्याच माध्यमातून मी सुरू करणार आहे ते. म्हणून एकंदरीत विविध ह्या प्रयत्नातून ह्या पूर्ण व्यवसायाला, व्यापाराला चालना कशी द्यावी त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली. म्हणजे जलवाहतूक जास्तीत जास्त जवळ, म्हणजे रस्त्यापेक्षा जलवाहतुकीने जवळ वेळ वाचतो आणि खर्च वाचतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून तो एक सक्षम पर्याय ह्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नात आहोत. बघा, एक लक्षात घ्या, तो त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या विषय आहे. कोणी कोणाबरोबर युती करावी, कोणी कोणाबरोबर जावं, हे शेवटी त्या पक्षाचा विषय. आता त्यांना वाटतं की शिवसेना, उबाटा आणि मनसेना एकत्र यावी आणि काँग्रेसच्या ढोंगणावर लाट मारावी, तो त्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे हा भरवशाचा माणूस आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय. उद्धव ठाकरेची पॉलिसीज आहे, वापरा आणि फेका. त्याला लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेस पाहिजे होती, शरद पवार गटातले लोक पाहिजे होते, म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले. आता मी ऐकलं मातोश्रीवर जे काँग्रेसचे नेते गेलेले त्यांनी अक्षरशः त्या लोकांना हकलून लावलं असं माझ्या कानावर आलेलं आहे. कारण का बंटी पाटील यांना विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा असं प्रस्ताव गेलेला आहे. तो माझ्या कानावर आला आहे की उद्धव ठाकरेंनी धुडकावला आहे. उद्धव ठाकरेंना अनिल परबाला बनवायचं आहे. म्हणून उद्धव ठाकरेसारखा माणूस काल काँग्रेसमध्ये बरोबर होता, आज मनसेनेबरोबर जातोय. म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातलं जे काय महाविकास आघाडी सोकॉल्ड होती ना, त्याला आम्ही आता भावपूर्वक श्रद्धांजली द्यायची का, हे तरी आम्हाला सांगावं. याचमुळे काँग्रेस कदाचित ठाकरेंना वगळून निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा असल्याची. आता शेवटी काँग्रेसचा मतदार हा मनसेला स्वीकारणार आहे का, हे उत्तर काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे. कारण का मनसेनेंना तर बोंगे बंद करून पाहिजे होते मशिदीवरचे. त्यांनी सांगितलेलं काय मशिदी जाऊन तपासा, मदरसे तपासा, असं बोलणारे मनसेनेचेच प्रमुख होते. ते काँग्रेसला चालेल का, तो काँग्रेसने उत्तर द्यावं.
धाराशिवमध्ये ईद ए मिलाद निमित्त निघालेली जी मिरवणूक होती त्यावेळी औरंगजेबाच्या घोषणा देण्यात आलेल्या होत्या आणि त्या संदर्भात नळदुर्ग जे आहे ते बंद ठेवण्यात आले. बघा, एक परत सांगतो, आमच्या ह्या शिवरायांच्या भूमी जिथे आमच्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये कोण औरंग्या टिप्या किंवा अशा कुठल्याही जिहादी लोकांचं अगर उदारीकरण करत असेल, मोठं करत, तर त्यांच्या ढोंगणावर लाथ मारून पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळे औषधं आमच्याकडे आहेत. तुम्हाला हे सगळे लाड करायचे असतील, ही मस्ती करायची असेल ना, तर तुम्ही जावा पाकिस्तान बांगलादेशमध्ये जावा, तिथे तुम्हाला मांडीवर बसवतील. पण आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्याही औरंग्याचे उदारीकरण करायला जमणार नाही. मग धाराशिव असो, काही मुंबईचा पण भाग आहे जिथे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले गेलेले आहेत. या सगळ्या हिरव्या सापांना पकडून ह्या लोकांना कसं ह्यालातून बिळातून बाहेर काढून ह्या लोकांना पळवायचे सगळे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत. टप्प्याटप्प्याने पाहाल. सर, राज्यात आज आम्ही याचा जो विषय केला मालवणीमध्ये असं झालंय, ईदच्या निमित्तानं त्या परिसरामध्ये फिलिस्तानचा झेंडा फडकवला गेला आणि त्या संदर्भात तुमचं एक सध्या स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होतं. ते नेमकं असं काही विधान तुमच्याकडून झालं होतं का? काय झेंडा जे फडकवणारे आहेत त्यांना ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाहीच आहे. माझं स्टेटमेंट आहे. मी काय माझ्या एकदा तोंडातून शब्द निघाला म्हणजे आम्ही मागे घेणारे लोक नाही आहोत. म्हणून जे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवतात, जे जिहाद करतात, जे इथे ज्यांना इथे पाकिस्तान आणि इथे औरंग्याला मोठं करायचं आहे ना, त्या सगळी ही जी घाण आहे, हिरवी घाण जी आहे ना, त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळी तयारी आमच्याकडे आहे. हे सगळे लाड आहे ना, हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये होणार नाहीत. हे काय पाकिस्तान आणि बांगलादेश नाही. आणि तुम्हाला पाहिजे ना, मालवणीमध्ये जाऊन हे स्टेटमेंट देऊन येईन मी. दिलं पण आहे अगोदर. हैदराबाद केंद्रसंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे अहवाल देण्याची याचिका दाखल झालेली आहे. आपल्या लोकशाहीमध्ये कोणी कशाला आव्हान द्यावं याला सगळं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये कोणाला अगर त्याच्या बाबतीमध्ये अगर काय प्रश्न असतील आणि ते कोर्टात गेले असतील तर ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. राज्य सरकार म्हणून आपली भूमिका कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही मांडू. साहेब, परवाच राजापूरमध्ये गोवंश वाहतूक करणारी गाडी पकडली. तिथला जो एक तिसरा आरोपी होता तो स्वतःहून हजर झाला. त्याच्यावर 7 गुन्हे आहेत अशा प्रकारचे. अशा प्रकारे अवैध पद्धतीने गोवंश वाहतूक होत असेल तर आपण काय भूमिका घ्याल? म्हणून तर रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे. भगवे मफलर अगर वापरले ना तर हे सगळ्या जिहाद्यांच्या आळा बसेल. रंगीरंगी वापरण्यापेक्षा ना भगवे मफलर वापरा प्रत्येकाने. पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा. आमचं रक्त भगवा असल्यामुळे आम्हाला कुठून आणायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही. त्याचं संपून सर, माझा प्रश्न आहे असा, राणे समितीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात योगदान दिलं होतं, पण आज राज्यात प्रत्येक जातीने आरक्षणासाठी जे मागणी करतायत, अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य करण्यासाठी अस्थिर केलं जातंय का? म्हणजे असं जातीपातीचं राजकारण. एक लक्षात घ्या, आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. आमच्या सरकारला हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आमच्या छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज स्थापन केलं. ती महाराजांची लढाई ही इस्लाम आणि मुघलांच्या विरोधात होती. ती हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हिंदुत्ववादी सरकार काम करत असताना अशा पद्धतीने हिंदूंना पहिलं भाषेच्या माध्यमातून त्यांचं विभाजन व्हावं असे प्रयत्न जिहाद्यांच्या माध्यमातून झाले. काही लोकांना सुपाऱ्या दिल्या गेल्या. आता भाषेमध्ये ते लोकांनी यश मिळवू नाही शकलं म्हणून जात आणलेली आहे. फक्त हिंदूंमध्ये जात नाही आहे, मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जात आहेत. पण मागताना ते फक्त मुस्लिम आरक्षणच मागतात. त्यांच्याकडे पण तेवढ्याच जाती आहेत जेवढ्या आपल्या जाती आहेत. म्हणून हे हिंदूंना तोडण्याचे सगळे हे कटकारस्थान आहेत. पण आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सक्षम आहेत, कडवट हिंदुत्ववादी आहेत. म्हणून त्यांच्या ह्या राज्यामध्ये
कधीही कुठल्या हिंदूंना आपसात लढायला ते कधीही देणार नाहीत. हिंदू समाज म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब निश्चित करतील आणि करतायत. साहेब, वाटत खंडाळामध्ये MIDC प्रकल्प मंजूर झालाय. काही नेत्यांकडून सुरुवातीला विरोध झाला, आता परत त्यांच्याचकडून समर्थन होतंय. रिफायनरीच्या बाबतीत सुद्धा पहिलं समर्थन, मग विरोध. आता तर रिफायनरी गेला तसं सरळ सांगतायत आणि त्या ठिकाणी पर्यावरणपूरक प्रकल्प आणणार असंही सांगतायत काही नेते. बघा, माझं एवढंच म्हणणं आहे, आमच्या कोकणामध्ये रोजगार आला पाहिजे, नोकऱ्या आल्या पाहिजे. आमच्या मुलं मुली कुठे मुंबई, पुणे, नाशिक, अन्य राज्यांमध्ये नोकरी न करता आपल्या आईवडिलांकडे नातेवाईकांबरोबरच राहून आपल्या गावामध्येच राहून नोकऱ्या केल्या पाहिजे. हे आज मी प्रयत्न का करतो आहे, आम्ही जयगडला आम्ही का आलो आहे, जेणेकरून ज्या नोकऱ्या ह्या माध्यमातून उपलब्ध होतील, जे व्यवसाय उपलब्ध होतील, त्यामुळे आमच्या तरुणींना मुंबई, पुणे, नाशिक जाण्याची गरज भासणार नाही. म्हणून कुठल्याही रोजगार संदर्भात MIDC असो, बंदर खातो असो, कोणी प्रकल्प आणत असेल तर त्याला आता आपण कोकणवासी म्हणून समर्थनच करायला पाहिजे. जो 10 वर्ष आपण जे मागे गेलो ना, एकंदरीत उभाटाचा आणि एक ह्या लोकांच्या घाणेरड्या राजकारणामुळे प्रकल्प मागे जायचे, पहिले विरोध करायचा, मग समर्थन करायचं, खोके आल्यावर लगेच समर्थन करायचं. हे जे काही प्रकार मातोश्रीच्या माध्यमातून वर्षानुवर्ष जे सुरू होतं ना, आता कोकणाच्या जनतेने नाकारलं आहे आणि आम्हाला रोजगार निर्मित आणण्यासाठी, प्रकल्प आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला निवडून दिलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की आता ते नकारात्मक सगळं वातावरण बंद केलं पाहिजे आणि रोजगार जिथे जिथे प्रमोट होईल, रोजगार त्या प्रकल्पांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पर्यावरणाला लक्षात ठेव. सर, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध जो काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मानहानीचा दावा केलेला होता, तो न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केला. अहो, आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो, आमच्या ज्या DG आहेत शुक्ला मॅडम, त्यांच्या विरुद्ध हे लोक कटकारस्थान करतायत. कारण का ह्यांच्या चोऱ्यामाऱ्या त्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होत्या, म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना फार त्रास दिला जात होता. आता 2 घाशी पडले की नाही. नाना पटोलेजींनी किती वेळा तोंडावर पडावं, आता ह्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये टाकायला पाहिजे. चला रे बाबा. आमच्या गणेश नाईक म्हणजे पूर्ण भाजप नव्हे, कुणी काही बोललं तर नवी मुंबई आणि ठाण्यातली एकनाथ शिंदेची ताकद कमी होणार नाही सर, जे सावंत म्हणतात. ते पण ते आता तुमचे रत्नागिरीचे पालकमंत्री येतील तर त्यांना का बोललो हे तुम्ही विचारा ना. तुमचं काम मी कशाला हलकं करू. ओबीसी समाजाचा देखील महामोर्चा मुंबईत दसऱ्यानंतर मी तुम्हाला परत बोलतो, हिंदू समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. OBC समाजाचं 1% आरक्षणाला हात न लावता, आता राणे समितीबद्दल मॅडम बोलले, राणे समितीमध्ये हेच तर लिहिलेलं ना, घटनेच्या 15(4) आणि 16(4)च्या प्रमाणे आपण स्वतंत्र आरक्षण, मागासलेपणा सिद्ध करा आणि आरक्षण द्या. ह्यासाठी कुठलाही अन्य जातीचा आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, असं राणे समितीने पहिलं उल्लेख केलं. मग नंतर आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं. मग उद्धवजींचं सरकार 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी घाण करून टाकली. मग 2.5 वर्ष परत आमचे महायुतीचं सरकार आलं, आम्ही परत टिकणारं 10% आरक्षण दिलं आणि आता परत देतोय. OBC समाजाचं 1% आरक्षण द्यायला देणार नाही, आम्ही ठणकावून सांगतो. काय चिंता होणार नाही. इथे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. इथे कोणाला चिंता करायची गरज नाही, कुठल्याच हिंदूला चिंता करायची गरज नाही. सर, पण भुजबळ साहेब GRच्या संदर्भात आशंका आहे. हो, पण त्यांना समजवण्याची भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब घेतील ना. आमच्यात ती ट्युनिंग तुम्हाला माहीत नाही मॅडम. त्याला येऊ का त्या बाबतीमध्ये आता संबंधित अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली आहे की लवकरच त्या बोर्ड संबंधित सकारात्मक आणि चांगली ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आम्ही देऊ शकू अशा पोझिशनवर आज आम्ही आहोत. फक्त त्या दिवसाची वाट पहा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.